नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासामध्ये आपण ॲडवर्ब या शब्दाच्या जातीविषयी माहिती घेणार आहोत. याआधी आपण 4 जाती घेतल्या होत्या, त्या म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि आता येणार तो म्हणजे ॲडवर्ब. आपण ॲडवर्बची व्याख्या पाहूया आता. ॲडवर्बच्या व्याख्येमध्ये बघा बरं. ॲन ॲडवर्ब इज अ वर्ड विच गिव्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन. महत्त्वाचं काय? अतिरिक्त माहिती, अधिक माहिती, ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब, वर्बविषयी माहिती देणार. अँड ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह विषयी सुद्धा तो अधिक माहिती देईन, त्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी त्याच्या आधी वापरला जाईल. ऑर अँड ॲडवर्ब इटसेल्फ. इतकंच नाही तर ॲडवर्ब विषयी सुद्धा अधिक माहिती देण्यासाठी त्याच्या आधी ॲडवर्ब वापरले जाऊ शकते. त्यामध्ये बघा आणखीन उदाहरण. ही व्याख्या समजून घेण्यासाठी आपण उदाहरण पाहूया. ही रन्स फास्ट. आता बघा, हे फास्ट जे ॲडवर्ब आहे ते कोणाविषयी माहिती द्यायला लागलं? याच्यामध्ये या रन्स वर्ब विषयी माहिती देत आहे. हाऊ डज ही रन असा प्रश्न विचारला तर उत्तर त्याच्यामध्ये फास्ट येईल. ही इज व्हेरी हॅपी. याच्यामध्ये बघा बरं, हॅपी हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्या ॲडजेक्टिव्हची तीव्रता वाढवायसाठी, तर इंटेन्सिटी वाढवायसाठी इंटेन्सिफायर म्हणून हे ॲडवर्ब आलेलं आहे. हे याच्यातलं ॲडवर्ब लक्षात ठेवायचं. हे याच्यातलं इकडं ॲडवर्ब होतं. म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये काय घेतलं आपण? व्याख्येत बघा, अन ॲडवर्ब इज अ वर्ड विच गिव्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब. वर्बविषयी माहिती दिली. अँड ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह विषयी माहिती दिली. आता बघा पुढे, ही स्पीक्स. बघा, हे ॲक्शन वर्ब आहे. ही स्पीक्स इंग्लिश व्हेरी वेल. आपण हे जरी असं घेतलं असतं, बघा, ही स्पीक्स इंग्लिश वेल एवढं जर घेतलं असतं तरी याच्यामध्ये हे ॲडवर्ब होते, लक्षात ठेवायचं. पण हे ॲडवर्बची सुद्धा तीव्रता वाढवायला आणखीन एक ॲडवर्ब वापरल्या गेले. हे इंटेन्सिटी वाढवणारं ॲडवर्ब आहे. बघा, यानं याची माहिती दिलेली आहे म्हणून लगेच त्याच्यात 2 ॲडवर्ब काउंट करायचे नाहीयेत. यानं हे पूर्ण संचच पूर्ण ॲडवर्बियल फ्रेज म्हणून वापरला जातो. म्हणजे हे व्याख्येनुसार याच्यामध्ये आलेलं आहे. थोडक्यामध्ये आणखीन त्याची व्याख्या आपण पाहिली तर सोप्या सोपं बघा, इट ॲड्स समथिंग टू द मिनिंग ऑफ अ वर्ब, अन ॲडजेक्टिव्ह ऑर अन ॲडवर्ब इटसेल्फ. कारण मागं परीक्षेमध्ये ही व्याख्या विचारली गेली होती. त्याच्यामध्ये ज्याविषयी ॲडवर्ब माहिती देत नाही असा मेंबर शोधा म्हटलं होतं. त्यातला चौथा पर्याय प्रोनाऊन असा होता, कारण प्रोनाऊन विषयी ॲडवर्ब माहिती देत नाही. पुढे पाहूया आता. त्यामध्ये ॲडवर्बचे एकूण प्रकार किती पाहूया. पहिला बघा, काइंड्स ऑफ. याच्यामध्ये बघा, काइंड्स ऑफ ॲडवर्ब एकूण किती आहे? 9 प्रकार आहेत. त्यातलं बघा पहिलं, ॲडवर्ब ऑफ मॅनर. याच्यामध्ये हे क्रियेची तुम्हाला रीत दर्शवणार आहे. बघा, ॲडवर्ब ऑफ प्लेस. प्लेस म्हटलं की हे क्रिया विशेषण स्थळ दाखवणार. ॲडवर्ब ऑफ टाइम म्हटलं की हे कालदर्शक असणार आहे. पुढचं पाहू आणखी. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर नंबर. यामध्ये बघा, ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी म्हटलं की वारंवारता किंवा आपण याला संख्यावाचक क्रिया विशेषण देखील म्हणतो. ॲडवर्ब सर्टन्टी निश्चितता दाखवायचं काम याचं असणार आहे. आणि ॲडवर्ब डिग्रीमध्ये तुलना, थोडक्यामध्ये कंपॅरिझनमध्ये तुलनावाचक त्याच्यात असणार आहे. आणि शेवटचे 3 बघा, इंटरागेटिव्ह ॲडवर्ब, त्याला आपण प्रश्नार्थक क्रिया विशेषण म्हणतोय. त्याच्यामध्ये आपण वेन, वाय, हाऊ. रिलेटिव्ह ॲडवर्ब, याला संबंधी क्रिया विशेषणामध्ये बघा वेन, त्याच्यानंतर वर आणि वाय हे 3 येतात. ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक भाव व्यक्त करणारे जे वाक्याला मिळवून देतात त्याशी क्रिया विशेषणे देखील आपल्याला पाहायची आहेत. पाहूया आणखी पुढे. पहिलं त्यातलं पाहूया आपण आता, ॲडवर्ब ऑफ मॅनर. ॲडवर्ब ऑफ मॅनरमध्ये बघा बरं की क्रियेची रीत दाखवणे यांचं काम आहे. म्हणजे एखादी क्रिया कशी घडते ते सांगणार आहेत. बघा, इट शोज हाऊ अन ॲक्शन इज डन. क्रिया कशी घडते. इट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन हाऊ. हाऊ या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये मिळणार. जनरली इट हॅज द सफिक्स ly. हे सफिक्स याच्यामध्ये थोडक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह येईल आणि त्या ॲडजेक्टिव्हला सफिक्स ly जोडलं जाईल ते येईल. पण सर्वचे सर्वच ॲडवर्ब ऑफ मॅनर हे ly-नच घेतले जातात असं काही नाही. काही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा तयार होतात. आपण त्याच्यामध्ये त्यांची उदाहरणं पाहूया आता. बघा, त्यात पहिलं एक्झाम्पलमध्ये क्विक, क्विकली आलं. हॅपी पासून तयार झालं हॅपीली.
बॅड, बॅडली, क्लिअर, क्लिअरली, बट सम ॲडवर्ब्स आर फॉर्म इन अ डिफरंट वे. थोडक्यामध्ये बघा, फास्टला आपण लगे फास्टली कधीच करणार नाही, हे इथं करायचं नाहीये, लक्षात ठेवायचंय. वेल हे कुठून तयार झालं? मग गुडचं गुडली होऊन वेल झालं का? तर नाही, गुडली तर होणारच नाहीये, लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये वेल. तसंच आपण बघा की गुडचं जसं इथं तुम्ही वेल केलं तसं गुडचं सेकंड फॉर्म जे असतं ते म्हणजे बेटर आणि थर्ड फॉर्म असतं बेस्ट. हे सुद्धा ॲडवर्बचं काम करू शकतात वाक्यामध्ये जर त्याने क्रियेविषयी माहिती दिली तर. इतकंच नाही तर बॅडचं जसं बॅडली केलं तसंच बॅडलीचं सेकंड आणि थर्ड फॉर्म जर विचारलं तर ते वर्स आणि वर्स्ट असं सुद्धा होतं. हे सुद्धा कशाविषयी माहिती देऊ शकतात? क्रियेविषयी माहिती दिली तर ते क्रियाविषयी म्हणून काम करू शकतात. याविषयी आपण उदाहरणं पाहूया आता. ही रन्स फास्ट, हे आत्ताच घेतलं होतं बघा आपण, लक्षात ठेवायचं. फास्ट येणार, फास्टली येणार नाही येणार. माहिती कोणाची दिली? या वर्बची माहिती दिली. हे झालं याच्यातलं ॲडवर्ब ऑफ मॅनर, ज्याला आपण एएम शॉर्ट फॉर्म मध्ये घेत असतो. ही प्लेज क्रिकेट वेल. हाऊ डज ही प्ले क्रिकेट असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतं याच्यामध्ये हे. म्हणजे यानं माहिती कोणाची दिली? कृतीविषयी माहिती दिलेली आहे. हे याच्यातलं ॲडवर्ब ऑफ मॅनर. दे फॉट ब्रेवली. हाऊ डीड दे फाईट? ते कसे लढले? बघा, शूरतेने लढले. हे झालं याच्यातलं ॲडवर्ब ऑफ मॅनर, ज्यानं वर्ब विषयी माहिती दिली. इथल्या वर्ब विषयी माहिती ह्या वेलनं दिलेली आहे. पुढचा पाहूया आपण आता, तो म्हणजे ॲडवर्ब ऑफ प्लेस. यामध्ये बघा बरं, क्रियेचे स्थळ म्हणजे क्रिया कुठे घडली याचं उत्तर याच्यामध्ये मिळेल. इट शोज वेअर अन ॲक्शन इज डन. क्रिया कुठे घडते. इट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन वेअर. वेअर या प्रश्नाचं याच्यामध्ये उत्तर मिळेल. त्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. त्याच्यामध्ये बघा, एक्झाम्पल्स मध्ये इथं बघा, हिअर येथे, देअर तेथे, अप वर, इथं खाली, अवे, आउट, इन, बॅकवर्ड्स. याच्यामध्ये काय येतील? ॲडवर्ब्सचं काम करतील. ते ॲडवर्ब प्लेसचं काम करतील. त्यामध्ये आपण त्यांचं उदाहरण पाहूया आता. ही वेंट देअर. वेअर डीड ही गो? तो कुठे गेला? मग यानं माहिती दिली स्थळाची, बरोबर आहे. म्हणजे हे झालं ह्या वर्ब विषयी माहिती दिलंय. हे झालं ॲडवर्ब ऑफ प्लेस. आय वॉज कॉल्ड इन. आता पुष्कळ विद्यार्थी असं इन आलंय की फसतात, लक्षात ठेवा. बरेच जण याला प्रेपोजिशन म्हणतात. हे प्रेपोजिशन नाहीये. प्रेपोजिशनचं नाऊन किंवा प्रोनाऊन आवश्यक आहे. थोडक्यात नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी प्रेपोजिशन येत असते. हे विदाऊट नाऊन प्रोनाऊन आलं याचा अर्थ हे प्रेपोजिशन नाहीये. हे इथं ॲडवर्बचं काम करतं आणि हे ॲडवर्ब ऑफ प्लेस झालेलं आहे. आय वॉन्ट टू फ्लाय हाय अप इन द स्काय. बघा, हे हाय अप 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 हे झालं ॲडवर्ब ऑफ प्लेस. आय लॉस्ट माय बॅलन्स अँड फेल बॅकवर्ड्स. हे आलं बघा इथं बॅकवर्ड्स. हे ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्ये चाललंय गेलं. पुढचं पाहूया आणखीन आता. ॲडवर्ब टाइम मध्ये बघा, क्रियेचा काळ किंवा क्रियेचा वेळ यात सांगितलं जाईल. इट शोज वेन अन ॲक्शन इज डन. इट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन वेन. वेन या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. बघूया याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये बघा, नाऊ. आता जसं बघा, क्रिया एखादी चालू असेल वर्तमानामध्ये तर आपण नाऊ वापरतो. जसं आय एम रीडिंग अ नॉवल नाऊ. आता वाचत आहे. देन म्हणजे ही पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण याचा वापर जास्त करत असतो. देनमध्ये बघा, टुडे, टुमॉरो, अर्ली, नाउअडेज. हे पण क्रिया चालू असताना दाखवून बघा. सून, स्टील, येट, बिफोर, लेटली, डेली, ऑलरेडी याच्यामध्ये येतील. आपण वाक्यामध्ये यांचं उदाहरण पाहूया आता. ही इज रीडिंग अ नॉवल नाव. हे झालं बघा, याच्यामध्ये हे ॲडवर्ब ऑफ टाइम दाखवत आहे. या क्रियेविषयी माहिती देते बघा. आय विल मीट यू टुमॉरो. वेन विल आय मीट यू? मी तुला केव्हा भेटणार आहे? तर टुमॉरो. यानं माहिती दिली कशाची? या वर्ब विषयी. हे झालं याच्यातलं ॲडवर्ब ऑफ टाइम. प्लीज कम होम सून. घरी लवकर ये. जसं याच्यामध्ये हे ॲडवर्ब ऑफ प्लेस झालंय तर सून हे याच्यामध्ये ॲडवर्ब ऑफ टाइम झालेलं आहे. प्लेस नंतर टाइम आलं. आय हॅड मेट हिम बिफोर. परत फसतात बरेच जण, बिफोरला प्रिपोजिशन म्हणतात. ही प्रिपोजिशन नाही आहे, तर इथं पुढे कुठेही नाऊन किंवा प्रोनाऊन नाही आहे. याच्यातलं प्रिपोजिशन न राहता हे काय झालेलं आहे? ॲडवर्ब ऑफ टाइम याच्यात झालेलं आहे. पुढचं ॲडवर्ब येईन बघा त्याच्यामध्ये, ते म्हणजे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी.
किंवा नंबर, त्याला आपण क्रियेची वारंवारता किंवा संख्यावाचक क्रिया विशेषण अभ्यास त्याला आपण म्हणतो. इट शोज हाऊ ऑफन, कितीदा क्रिया घडली हे सांगायचं काम आहे बघा. इट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन हाऊ ऑफन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. कितीदा, किती वेळेस किंवा हाऊ मेनी टाइम्स याचं उत्तर तुम्हाला याच्यात मिळेल. यामध्ये एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्समध्ये वन्स, वन पासून तयार झालं बघा. वन हे ॲडजेक्टिव्ह पासून वन्स. टू पासून ट्वाईस. ऑफन, नेवर बघा. ऑफन म्हणजे नेहमी, नेवर म्हणजे कधी नाही. ऑलवेज नेहमी. अकेजनली कधी कधी, क्वचितच, प्रसंगी. अगेन, सेल्डम, रेअरली, समटाइम्स कधी कधी. मग याच्यामध्ये वाक्यामध्ये उदाहरण पाहूया त्याचं आपण. वी विजिटेड आग्रा ट्वाईस बघा. हे ट्वाईस किती वेळेस. हाऊ ऑफन डिड वी विजिट आग्रा, तर उत्तर काय याच्यामध्ये ट्वाईस. हे झालं याच्यातलं ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा ॲडवर्ब ऑफ नंबर. अटेंड पार्टीज अकेजनली, केव्हा केव्हा, फक्त प्रसंगाच्या वेळेस मी त्याच्यात असतो. म्हणजे हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये आलेले आहेत. पुढचं येईन ते म्हणजे ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी. यामध्ये बघा बरं. ॲडवर्ब सर्टन्टी म्हणजे क्रियेची निश्चितता दाखवणे यांच्यामध्ये काम आहे. बघा. इट शोज सर्टन्टी ऑर डेफिनाइटनेस ऑफ द ॲक्शन. क्रियेची निश्चितता दाखवली जाते. यामध्ये उदाहरण बघा. बघा त्याच्या नावावरूनच पडते बघा. सर्टन्टी लगेच सर्टनली, शुअरली, डेफिनाइटली, ऑब्वियसली. निश्चितच आपण म्हणतो ना, खचितच, त्या पद्धती बघा. उदाहरण बघा याच्यामध्ये. शुअरली शी लव्ज मी. आले का याच्यामध्ये. हे ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी आपण सी लिहितोय पायथ्याशी. राणी इज ऑब्वियसली व्हेरी क्लेवर. याच्यामध्ये हे ॲडवर्ब ऑफ सर्टन्टी याच्यामध्ये आलेले. पुढचं जे ॲडवर्ब येईल बघा त्याच्यामध्ये ॲडवर्ब ऑफ डिग्री. यामध्ये तुलनावाचक किंवा परिमाणवाचक आपण त्याला म्हणतोय सरळ सरळ. इट शोज हाऊ मच ऑर इन व्हॉट डिग्री अन ॲक्शन इज डन. इट इज द आन्सर ऑफ क्वेश्चन हाऊ मच. किती प्रमाणात ती क्रिया घडली यांच्यामध्ये डिग्रीमध्ये वापरलं जाईल. त्यामध्ये उदाहरण बघा. व्हेरी तीव्रता दर्शक झाले बघा. हे वाईट. लक्षात ठेवा हे एक वाईट नाही आहे. परत नाही तर बरेच जण स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम करतात. हे एक वाईट म्हणजे काम, ज्याला आपण हे ॲडजेक्टिव्ह म्हणतो. लक्षात ठेवायचं, चुकू नका इथं. कारण मागे परीक्षेमध्ये असं उदाहरण पडलेलं आहे म्हणून थोडंसं सांभाळून राहिले. कारण एका पेपरमध्ये असं उदाहरण येऊन गेलं. मी इथं फक्त लिहून दाखवतो तुमच्यासाठी. इट इज वाईट गुड असं एक उदाहरण परीक्षेला आले होते. आणि याच्यामध्ये त्यांनी चुका विचारल्या होत्या. ए मध्ये चूक आहे का, बी मध्ये आहे का, सी मध्ये आहे का, डी मध्ये. तर ह्या भागात चूक होती. लक्षात ठेवायचं. कारण गुड याच्यामध्ये ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह असताना यानं याची माहिती द्यायला पाहिजे होती. इथं ॲडवर्ब पाहिजे होतं. इथं चुकली होती स्पेलिंग. काय पाहिजे होतं, QUITE. ही इथं या भागात चूक होती. लक्षात ठेवायचं. हा भाग दुरुस्त करा. थोडंसं लक्षात ठेवावे. साधे साधे प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा. इनफ, फुल्ली, मच, मोर, मोस्ट. त्यामध्ये आणखीन आपण उदाहरणं पाहूया वाक्यामधले. वी हॅव इटन इनफ. पुरेसं आपण जेवलोय. त्याच्यामध्ये हे झालं याच्यातलं ॲडवर्ब डिग्री. ही इज स्ट्रॉंग इनफ. बघा बरं. ॲडजेक्टिव्हच्या नंतर इनफ आलेलं आहे इथे. इनफ टू ही रचना अशी 2+ वर्ब याच्यामध्ये आलेलं आहे. हे 2+ वर्ब आहे, इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. आणि हे याच्यातलं झालेलं आहे ॲडवर्ब. ही इज व्हेरी सॅड. हे बघा यानं याची माहिती दिली की नाही, इंटेन्सिटी वाढवली त्यानं. हे झालं बघा बरं ॲडवर्ब डिग्री म्हणून त्याला. इट इज क्वाईट गुड आलं की नाही बघा. हे क्वाईटची स्पेलिंग चेक करा. इथं वेगळी होती आणि इथं वेगळी आहे. लक्षात ठेवा. ही ॲडजेक्टिव्ह आहे, हे चुकीच झालेलं होतं. यानं परत याची माहिती दिली, इंटेन्सिटी वाढवलेली आहे. हे झालं याच्यातलं ॲडवर्ब डिग्री. ही इज मोर लेझी दॅन इंटेलिजंट. बघा बरं यानं परत त्यांची डिग्री वाढवलेली आहे. हे ॲडवर्ब डिग्री. 7 नंबरचं पाहूया आता. इंटरागेटिव्ह ॲडवर्ब. या इंटरागेटिव्ह ॲडवर्ब मध्ये प्रश्नार्थ क्रियाविषयी म्हणतो. इट इज यूज टू आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारण्यासाठी. स्थळाविषयी प्रश्न विचारा, काळाविषयी प्रश्न विचारा, क्रिया किती वेळेस घडली याविषयी तुम्ही प्रश्न विचारा, का घडली हा प्रश्न विचारा. त्यामध्ये तुम्ही विचारू शकता. यामध्ये येईन बघा बरं कोणते कोणते आले बघा याच्यात. वर, वन, वाय, हाऊ हे प्रश्न यांच्यामध्ये क्रियाविशेषण वापरले जातील प्रश्न विचारण्यासाठी.
साठी. मग त्यामध्ये आले बघा बरं, आपण क्वेश्चन्स पाहू याच्यात. एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, म्हणजे हे झालं याच्यातलं इंटरॉगेटिव्ह ॲडवर्ब, माहिती दिली. हाऊ डीड ही स्टार्ट द मशीन, बघा हाऊ डीड ही म्हणजे हे झालं याच्यामध्ये ॲडवर्ब, पण हे कोणतं झालेलं याच्यामध्ये तुमचं इंटरॉगेटिव्ह ॲडवर्ब. वेन डीड यू कम, हे पण झालं इंटरॉगेटिव्ह ॲडवर्ब. व्हाय डज शी हेल्प यू, ती तुलाच मदत का करते, कारण विचारण्यासाठी ते ॲडवर्ब वापरलेलं आहे. त्यामध्ये पुढचं येईन बघा बरं, रिलेटिव्ह ॲडवर्ब. हे फार महत्त्वाचे आहेत आपल्याला, कारण रिलेटिव्ह क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये फार कामाचे आहेत. रिलेटिव्ह ॲडमध्ये संबंधी क्रियाविशेषण आपण त्यांना म्हणतो. इट रिलेट्स टू क्लॉजेस शोईंग टाईम, प्लेस, रिझन. टाईम, प्लेस, रिझन दाखवणारे जे नाऊन आहेत त्या नाऊन विषयी अधिक माहिती देण्यासाठी जे क्लॉज वापरला जातो ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्याच्या सुरुवातीला येणारं जे ॲडवर्ब असतं त्याला रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणतो. त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉजच्या आधी यांची सुरुवात होईल. उदाहरण बघा, त्याच्यामध्ये कोण कोण आलेले आहेत, हे 3 मेंबर, हे 3 बघा, वन, वेअर, वाय. म्हणजे गोंधळ करून घेऊ नका, हे वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहेत, प्रश्नार्थी वाक्या सुरुवातीला, हे मात्र कुठे क्लॉजच्या सुरुवातीला, नाऊनच्या नंतर यांचा नंबर लागेल. आणखीन बघा याच्यामध्ये उदाहरणं पाहूया आपण आता एक एक. इट वॉज 15th August वेन वी बिकेम फ्री. बघा बरं, ही जी माहिती दिलेली आहे ही कशाविषयी, या काळा दर्शवणाऱ्या नाऊनविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. दिस इज द स्कूल, आपण म्हणतो ना हीच ती शाळा जिथे मी शिकलोय. मग शाळेविषयी माहिती, हे स्थळवाचक नाऊन आहे, त्याच्याविषयी माहिती द्यायला हे स्थळवाचक काय झालं, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ॲडवर्ब वापरून रिलेटिव्ह क्लॉजची सुरुवात झालेली आहे. आय नो द रिझन, बघा हे रिझन नाऊनला लागून लगेच वाय शी वॉज अबसेंट. हे झाले यांच्यामध्ये, हे सगळे कोण झालेले आहेत, तिथे आलेले हे रिलेटिव्ह ॲडवर्ब झालेले आहेत. कारण पुढे तुम्हाला एक टेक्निक अशी अभ्यासाला मिळते बघा, की रिझन या शब्दाला जोडून जर वाय आले तर लगेच समजायचं की तो तुमचा कोणता क्लॉज आलेला आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आलेला आहे, ह्या वायपासून सुरू झालेला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. लक्षात ठेवा, जर रिझन नसेल, इथं कोणते कोणते वर्ब असेल, तिथं नाऊन नसतात, कोणते वर्ब आले तर लगेच समजायचं तो नाऊन क्लॉज होईल. ही महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढे पाहूया आणखी. ॲडवर्बचा आपण 9वा प्रकार आता पाहतोय. त्याच्यामध्ये बघा बरं, ॲडवर्ब अफर्मेशन ऑर निगेशन. यामध्ये होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याला करत असताना त्यामध्ये एक क्रियाविशेषण वापरावे लागते. इट मेक्स द सेंटेन्स अफर्मेटिव्ह ऑर नेगेटिव्ह. त्यामध्ये येणारे उदाहरण बघा. एक्झाम्पलमध्ये येस, इंडीड, नॉट, नॉट ॲट ऑल, नॉर. त्याच्यामध्ये आलेलं हे नीदर किंवा आपण नायदर त्याला आपण म्हणतो. आणि नो हे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला वापरता येईल. हे सुद्धा याच्यामध्ये ॲडवर्ब निगेशन दाखवतील. ॲडवर्ब अफर्मेशन निगेशनसाठी ही उदाहरणे आहेत. त्यामध्ये आपण वाक्यात त्यांचा उपयोग पाहूया आता. हे खास करून डायलॉग रायटिंगमध्ये वापरले जातात बघा. आर यू रेडी, त्याचं उत्तर देताना पूर्ण वाक्यात नाही तर बघा येस आय एम, हे झालं याच्यामध्ये ॲडवर्ब अफर्मेशन. नो आय एम नॉट, हे याच्यामध्ये ॲडवर्ब निगेशन. याच्यामध्ये 2 आलेले बघा, इथं नो पण आलं, नॉट पण आलं. यू आर नॉट हॅपी, हे बघा ॲडवर्ब निगेशन. नॉर एम आय. परीक्षेत जास्त करून यांना असं अंडरलाईन करून ते विचारू शकतात ॲडवर्ब निगेशन. आय हॅव नेव्हर हेल्प्ड हर, याच्यामध्ये नेव्हर आले. नीदर हॅव यू, हे झालं याच्यामध्ये ॲडवर्ब निगेशन. ही इज व्हेरी हॅपी, यासाठी बघा बरं, ही इज नॉट ॲट ऑल सॅड. हे नॉट ॲट ऑल झालं याच्या ॲडवर्ब निगेशन. अशा प्रकारे यांची उदाहरणं आपण याच्यात पाहिली. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. उद्याच्या तासाला आपण यामध्ये ॲडवर्बचे वेगवेगळे उदाहरणं पाहणार आहोत.